औद्योगिक क्रांती. औद्योगिक क्रांती मुख्यतः उत्पादन पद्धतीतला बदल होता, ज्यामुळे जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये मूलभूत बदलांना चालना मिळाली. साध्या सुध्या जुन्या अवजारांची जागा आता नव्या गुंतागुंतीच्या यंत्रसामग्रीनं घेतली. या प्रक्रियेचे परिणाम क्रांतिकारक होते आणि म्हणून ही आहे औद्योगिक क्रांती. 18व्या शतकामध्ये युरोपीय व्यापारासाठी नव्या दिशा आणि नव्या बाजारपेठा खुल्या व्हायला लागल्या होत्या. नव्या उत्पादन साधनांसाठी प्रचंड भांडवलाची गरज होती. त्यांच्या या प्रयत्नामधूनच औद्योगिक क्रांती आणि यंत्रयुगाची सुरुवात झाली. इंग्लंडचे व्यापारी आशिया खंडात दूरवर पोचले होते. इंग्रजांनी फ्रेंचांचा पाडाव केला. परिणामी इंग्लंडची औद्योगिक भरभराट झाली. अमेरिकेतील वसाहतींमधून इंग्लंडला अमाप नफा मिळायला लागला. औद्योगिकरणासाठी आवश्यक असणारी नैसर्गिक अनुकूलता इंग्लंडमध्ये होतीच. यंत्र आणि कारखाने उभारायला लागणारी खनिज, दगडी कोळसा इंग्लंडमध्ये भरपूर प्रमाणामध्ये होता. इंग्लंडला अमेरिकेच्या वसाहतींमधून लांब धाग्याच्या कापसाचा पुरवठा सहज होत होता आणि त्यामुळे औद्योगिक क्रांतीची सुरुवात कापड व्यवसायापासूनच झाली. इंग्लंडमध्ये सुरू झालेली ही औद्योगिक क्रांती थोड्याच कालावधीत युरोपात पसरली.